नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत कोऑपरेटिव्ह बँक्स. ठीक आहे ना. तर कोऑपरेटिव्ह बँक कशाला म्हणायचं? जी बँकेची स्थापना एक पर्टिक्युलर लोकॅलिटीमध्ये एक पर्टिक्युलर उद्देशासाठी मेंबर्सनी मिळून बनवलेली एक बँक असते. ठीक आहे ना. कोऑपरेशनमध्ये तयार झाली म्हणून त्याला कोऑपरेटिव्ह बँक म्हणतात. कोऑपरेटिव्ह बँक मराठीमध्ये सहकारी बँक. ठीक आहे ना. तर याची स्थापना ही कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट 1912 याप्रमाणे होते. याच्यामध्ये जे मेंबर्स मिळून बँक तयार करतात ते त्याचे ओनर असतात. ठीक आहे ना. आणि शेअर होल्डर पण असतात आणि तेच कस्टमर पण असतात. मेंबर्स आर ओनर अँड कस्टमर. ठीक आहे ना. कोऑपरेटिव्ह बँकेची स्थापना ही कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट 1912 प्रमाणे होते. त्याचं रेग्युलेशन हे RBI कडून पण होतं. पार्शली रेग्युलेट करते RBI. तेच कोणत्या ॲक्टप्रमाणे? बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949. हे झाली कोऑपरेटिव्ह बँक आणि त्याची स्थापना कशी होते त्याच्याबद्दल माहिती. याच्यानंतर बघणार आहोत आपण कोऑपरेटिव्ह बँकेची विशेषता काय आहे, फीचर्स ऑफ कोऑपरेटिव्ह बँक. फीचर्स काय काय असतात तर याची आपल्याला जसं की माहिती आहे, मेंबर्सनी मिळून ही बँक तयार होते. ठीक आहे ना. वन मेंबर वन वोट. वन मेंबर वन वोट. त्याचे वोटिंग राईट्स असतात. एका मेंबरला एक वोट असतं. ठीक आहे ना. दुसरं, हे बँकेचं उद्दिष्ट हे प्रॉफिट कमावणं नसतं. बँक ही प्रॉफिट ओरिएंटेड नसते. ही सर्व्हिस ओरिएंटेड असते. रुरल एरियामध्ये, ग्रामीण भागामध्ये सर्व्हिस देण्यासाठी. ठीक आहे. वीकर सेक्शनला सर्व्हिस देण्यासाठी. त्याच्यामुळं नो प्रॉफिट नो लॉस. नो प्रॉफिट नो लॉस या हेतूवर कोऑपरेटिव्ह बँका काम करत असतात. ठीक आहे ना. मोजकंच व्याज लावतात आणि मोजकंच त्याचे इन्कम होते जेणेकरून ते ऑपरेशन्स चालवू शकतील. ठीक आहे ना. त्याच्यानंतर तिसरं फीचर, RBI पार्शियली कंट्रोल करते बँकेला. ठीक आहे ना. RBI ही पार्शियली कंट्रोल करते. RBI पार्शियली कंट्रोल. RBI पार्शियली कंट्रोल करते कोऑपरेटिव्ह बँकेला. कोणत्या ॲक्टप्रमाणे? बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949. ठीक आहे ना. आणि त्याच्या अंतर्गत कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट 1965ला ह्याच्यामध्ये काही अमेंडमेंट झाल्या कोऑपरेटिव्ह सोसायटी 1965मध्ये. आणि त्याप्रमाणे RBIला काही अधिकार देण्यात आले की जेणेकरून ती कोऑपरेटिव्ह बँकेला मॉनिटर करेल. कोऑपरेटिव्ह बँकेला आपण कस्टमर ओन एंटिटी म्हणू शकतो. कस्टमर ओन एंटिटीज. ठीक आहे ना. कारण ते मेंबर्सही ओन करतात आणि मेंबर्सही कस्टमर असतात बँकेचे. ठीक आहे ना. त्याच्यानंतर प्रॉफिट जे पण होतं, ठीक आहे ना, प्रॉफिट हे SLR प्रॉफिट हे SLRमध्ये अलोकेट करण्यात येतं. ठीक आहे ना. कोऑपरेटिव्ह बँक हे आपल्या मेंबर्सला स्वतःच्या लोन देते आणि अदर दॅन मेंबर्स पण देते, पण मेंबर्सला जास्त करून प्रायोरिटी असते. ऑब्जेक्टिव्ह ऑफ कोऑपरेटिव्ह बँक्स. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे उद्दिष्ट काय काय आहेत कोऑपरेटिव्ह बँकेचे.
ठीक आहे ना. तर कोऑपरेटिव्ह बँक स्थापन करण्याचे उद्दिष्ट, पहिलं उद्दिष्ट रूरल डेव्हलपमेंट, ग्रामीण विकास, रूरल डेव्हलपमेंट हे पहिलं उद्दिष्ट आहे कोऑपरेटिव्ह बँकेचं. ग्रामीण भागाचा विकास करण्याचं उद्दिष्ट जे असतं बँकांना ठरवून दिलेलं, त्याच्यामध्ये मोठी भूमिका कोऑपरेटिव्ह बँका पार पाडत असतात. ठीक आहे ना. त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर फायनान्स, ॲग्रिकल्चर फायनान्स शेतीविषयक, शेती निगडीत सर्व लोन हे कोऑपरेटिव्ह बँका देत असतात. ठीक आहे. आणि ग्रामीण भागात जास्त करून कोऑपरेटिव्ह बँकाच ॲग्रिकल्चर फायनान्स करतात. कोऑपरेटिव्ह बँका हे सावकारी पद्धती आणि अदर बँकेची जी मोनोपोली आहे त्याला संपवण्याचं काम करतात. दुसऱ्या बँकेची मोनोपोली असते ना, की पर्टिक्युलर एरियामध्ये एखादी दुसरी बँक असेल, नॅशनल बँक असेल किंवा प्रायव्हेट बँक असेल, ठीक आहे, तर त्यांची मोनोपोली संपवण्याचं काम हे कोऑपरेटिव्ह बँका करतात. आणि त्यांचा उद्दिष्ट असतो की जास्तीत जास्त लोकांपर्यंत ग्रामीण विभागात जास्तीत जास्त हे बँकिंग सर्व्हिस पोहोचली पाहिजे. वीकर सेक्शनला फायनान्स करायचं काम हे कोऑपरेटिव्ह बँका, मजूर वर्ग, छोटे शेतकरी, त्यांचा वर्ग हे वीकर सेक्शनमध्ये येतात. त्यांना फायनान्स करायचं काम कोऑपरेटिव्ह बँका करत असतात. ठीक आहे ना. कोऑपरेटिव्ह बँक ही मेंबर्सला लोन देते त्यांच्या, आणि त्यांचं उद्दिष्ट असतं की पूर्ण मेंबर्सला जे पण मेंबरची फायनान्शियल नीड असेल, ठीक आहे ना, फायनान्शियल नीड आणि जे पण लोन असतील ते प्रोव्हाइड करण्याचं काम हे कोऑपरेटिव्ह बँका करत असतात वेळोवेळी मेंबरसाठी. ठीक आहे ना. आणि याचा मेन उद्देश ओव्हरऑल डेव्हलपमेंट ऑफ रूरल एरियाज. ठीक आहे ना. हे कोऑपरेटिव्ह बँकेचे काही ऑब्जेक्टिव्ज असतात. ठीक आहे. याच्यानंतर बघणार आहोत आपण कोऑपरेटिव्ह बँकेचे काही फंक्शन्स. कोऑपरेटिव्ह बँकेचं कामकाज काय असतं आणि ते उद्दिष्टामध्ये आपण मॅक्सिमम कवर केले. तर काही फंक्शन जे उद्दिष्टाच्या बाहेर पण असतात, जसे की आता कोऑपरेटिव्ह बँक आहे फक्त रूरल एरियामध्ये, ग्रामीण एरियामध्ये नसून शहरी एरियामध्ये पण खूप साऱ्या कोऑपरेटिव्ह बँका आहेत. शहरी एरियामध्ये जे अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स आहेत, अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स हे यांचं उद्दिष्ट आता ओव्हरऑल फायनान्स करतात. ते जसे की हाऊसिंग लोन पाहिजे, कार लोन पाहिजे किंवा अदर कोणतं पर्सनल लोन वगैरे जे अर्बन एरियामध्ये जे त्यांचे कस्टमर्स आहेत, त्यांचे मेंबर्स आहेत, त्यांना हे प्रोव्हाइड करतात अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स. ठीक आहे. तर उद्दिष्टाच्या व्यतिरिक्त पण तर त्यांची फंक्शनिंग खूप वाढलेली आहे. ठीक आहे. याच्यानंतर बघणार आहोत आपण कोऑपरेटिव्ह बँक स्ट्रक्चर. एक असते प्रायमरी क्रेडिट सोसायटी. ठीक आहे. आणि दुसरं अर्बन कोऑपरेटिव्ह बँक. प्रायमरी क्रेडिट सोसायटी हे छोटंसं बँकेचं प्रकार असतो, जे की छोट्या छोट्या गोष्टी जसं डिपॉझिट घेणे देणे किंवा हे त्यांचे प्रायमरी जे सर्व्हिसेस असतात बँकेच्या, ठीक आहे ना, छोट्या छोट्या सर्व्हिसेस ते प्रायमरी क्रेडिट सोसायटी हे रूरल भागामध्ये येत असतं. ग्रामीण भागामध्ये हे प्रायमरी क्रेडिट सोसायटी चालतं. ठीक आहे. याला लायसन्सची गरज नाही लागत, बँकिंग लायसन्सची गरज नाही लागत. प्रायमरी क्रेडिट सोसायटीला बँकिंग लायसन नाही लागत. ठीक आहे.
आणि याचे मेंबर कोण असतात? प्रायमरी क्रेडिट सोसायटीचे मेंबर. प्रायमरी क्रेडिट सोसायटीचे मेंबर जे विकर क्लास असतं, स्मॉल फार्मर्स, विकर क्लास, लेबर्स वगैरे वगैरे, त्यांचे मेंबर्स हे असतात प्रायमरी क्रेडिट सोसायटीचे. त्याच्या अंतर्गत ते त्यांच्याकडनं ते प्रायमरी क्रेडिट सोसायटी फॉर्म करतात आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये ते फायनान्शियल असिस्टंट घेत असतात. ठीक आहे ना. आणि अर्बन कोऑपरेटिव्ह बँक. अर्बन कोऑपरेटिव्ह बँक हे आजकाल बँकिंगच्या पूर्ण सुविधा हे अर्बन कोऑपरेटिव्ह बँक देत आहेत. आणि अर्बन कोऑपरेटिव्ह बँक हे फॉर्म करण्यासाठी त्यांना RBIचं लायसन्स पण घ्यावं लागतं. RBI लायसन पण घ्यावं लागतं. ठीक आहे ना, अर्बन कोऑपरेटिव्ह बँकला स्थापन करण्यासाठी. आणि तिथं बघितलं आपण कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट 1912 याच्याप्रमाणे हे त्याला रजिस्टर करावं लागतं. ठीक आहे ना. अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचे मेंबर्स पण बिझनेस, सॅलराईड पर्सन, रिटेल ट्रेडर्स, ठीक आहे ना, प्रोफेशनल्स पण असू शकतात. रिटेल ट्रेडर्स, सॅलराईड्स, प्रोफेशनल्स डॉक्टर, CA, ठीक आहे, इंजिनियर्स, हे त्यांचे मेंबर्स असतात. त्यांना ते पूर्ण लोन देणे किंवा त्यांचे डिपॉझिट्स वगैरे हे पूर्ण अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेकडे ते ठेवतात. ठीक आहे ना. अर्बन कोऑपरेटिव्ह बँक त्यांना हाऊसिंग लोन, कार लोन आणि दुसऱ्या नॅशनल बँकेप्रमाणे, प्रायव्हेट बँकेप्रमाणे हे पूर्ण सर्व्हिस अर्बन कोऑपरेटिव्ह बँक देत असते. ठीक आहे ना. तर प्रायमरी क्रेडिट सोसायटी PCS हे म्हणू शकतो. अर्बन कोऑपरेटिव्ह बँक UCB. ठीक आहे ना. यांना नंबर ऑफ ब्रांचेस ओपन करण्याचं लिमिट नसतं. आणि ह्या फक्त एवढंच की यांना जे रूल्स अँड रेग्युलेशन सोसायटीज ॲक्टप्रमाणे दिलेले आहेत आणि RBI गाईडलाईन जे बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट लागू होतं यांच्यावर, RBI लायसन घेतल्यामुळे अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्सवर, त्याप्रमाणे त्यांना फॉलो करावं लागतं. ठीक आहे ना. तर हे झाले बेसिक लेवलवरचे जे हे कोऑपरेटिव्ह सोसायटीज किंवा कॉर्पोरेट बँक, बेसिक लेवलवर कोऑपरेटिव्ह बँक जे ओपन होतात त्यांचं. प्रत्येक डिस्ट्रिक्टला एक डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक असते. हे जिल्ह्यामध्ये एकच असते. डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक एका जिल्ह्यामध्ये एकच असू शकते. ठीक आहे ना. अजून स्टेट कोऑपरेटिव्ह बँक असतात. एका स्टेटमध्ये एकच स्टेट कोऑपरेटिव्ह बँक असू शकते. ठीक आहे ना. तर ह्या UCB आणि PCS, प्रायमरी क्रेडिट सोसायटी, अर्बन कोऑपरेटिव्ह बँक, ह्या डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँकेच्या अंडरमध्ये येतात. आणि डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक ही स्टेट कोऑपरेटिव्ह बँकच्या अंडरमध्ये असते. ठीक आहे ना. तर हे त्याचं आपण एक स्ट्रक्चर बघणार आहोत. हे बघा, हे आहे स्टेट कोऑपरेटिव्ह बँक. त्याच्या अंडरमध्ये वेगवेगळ्या डिस्ट्रिक्टला डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक, डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक. ठीक आहे ना. याच्या अंडरमध्ये हे किती पण येऊ शकतात. PCS, प्रायमरी क्रेडिट सोसायटी, अर्बन कोऑपरेटिव्ह बँक. ठीक आहे ना. ठीक आहे. तर PCS आणि UCB, प्रायमरी क्रेडिट सोसायटी आणि अर्बन कोऑपरेटिव्ह बँक, हे कोण मॉनिटर करतं? डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक हे मॉनिटर करतं. डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँकेला स्टेट कोऑपरेटिव्ह बँक हे मॉनिटर करतं. ठीक आहे ना. आणि स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेला कोण मॉनिटर करत असतं? हे
आर बी आयच्या गाईडलाईनप्रमाणे हे बँक चालते की नाही ते त्यांचं बघायचं काम असतं, ठीक आहे ना. प्रायमरी क्रेडिट सोसायटी आणि अर्बन कोऑपरेटिव्ह बँक आहे, त्यांचे उद्दिष्ट पूर्ण करत आहेत की नाही ते कोण बघतं? डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक. त्याच्यानंतर हे जे डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँकचे जे कामं आहेत ते फंक्शनिंग आहे ते व्यवस्थित चालत आहे की नाही ते कोण बघतं? स्टेट कोऑपरेटिव्ह बँक, ठीक आहे ना. आणि जेव्हा पण फायनान्सची गरज पडते, आता अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेला समजा फायनान्सचं कमतरता पडली, गरज पडली, तर ते कोणाकडे जातं? डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँकेकडे. डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँकेला जर फायनान्सची कमी पडली तर ते कोणाकडे जातात? स्टेट कोऑपरेटिव्ह बँक, ठीक आहे ना. हे अशा प्रकारचं ते हायरार्की मेंटेन करतात. या हायरार्कीप्रमाणे ऑपरेशन्स किंवा मॉनिटरिंग चालत असते. आपण बघितलं आता कोऑपरेटिव्ह बँकेची जी स्थापना होते, कोऑपरेटिव्ह बँकचे फॉर्मेशन होतं ते कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट 1912 प्रमाणे रजिस्टर करावं लागतं. पण ते कुठं करावं लागतं? एखाद्याला कोऑपरेटिव्ह बँक ओपन करायची आहे तर त्याचं रजिस्ट्रेशन कुठं करायचं? तर रजिस्ट्रेशन करण्यासाठी रजिस्टर ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी, रजिस्ट्रार ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी, RCS पण आपण त्यांना म्हणतो. रजिस्ट्रार्स ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी, एखादी कोऑपरेटिव्ह सोसायटी इथं रजिस्टर होते, ठीक आहे. कोऑपरेटिव्ह सोसायटी रजिस्टर झाली रजिस्ट्रार ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीजमध्ये, पण त्यांना बँकिंग करायची, तर बँकिंगचं लायसन कुठून मिळतं? RBI. अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेला बँकिंग करायची आहे, मग त्याचं लायसन कुठून मिळणार? RBIकडनं. आणि RBI त्याचं लायसन कशाप्रमाणे देतं? बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949 प्रमाणे ते RBI लायसन देतं आणि त्याला मॉनिटर करायचा अधिकार RBIला असतो, ठीक आहे ना. त्याच्यानंतर अजून एक बॉडी असते ती RBI सोडून जे कोऑपरेटिव्ह बँकेवर मॉनिटर करते ती आहे नाबार्ड. समजा एक अर्बन कोऑपरेटिव्ह बँक आपल्याला ओपन करायची, तर त्याच्या 3 गोष्टी होतात. एक रजिस्ट्रार ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीजमध्ये रजिस्टर करावं लागते त्याला. त्याच्यानंतर RBIकडून लायसन घ्यावं लागतं, बँकिंग लायसन, आणि नाबार्डकडनं त्यांची इन्स्पेक्शन किंवा ऑडिट होतं त्या बँकेचं, ठीक आहे ना. तर नाबार्डला पूर्वी पूर्ण अर्बन कोऑपरेटिव्ह बँका, स्टेट कोऑपरेटिव्ह बँका, डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँका यांचं इन्स्पेक्शनचं काम होतं, पण ते फार हेक्टिक होत होतं. त्याच्यामुळे नाबार्ड फक्त आता स्टेट कोऑपरेटिव्ह बँक आणि डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक यांचं इन्स्पेक्शन करतं, यांच्यावर मॉनिटर करतं, ठीक आहे ना. तर ते पण बघणार आहोत आपण. रजिस्टर ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, RBI आणि नाबार्ड, या 3 बॉडी आहेत, ठीक आहे. इथे आता आपण घेऊ PCS, प्रायमरी क्रेडिट सोसायटी, ठीक आहे. त्याच्यानंतर UCB, अर्बन कोऑपरेटिव्ह बँक, डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक आणि स्टेट कोऑपरेटिव्ह बँक, ठीक आहे ना. तर हे आपण एक स्ट्रक्चर बनतात, कोणत्या बॉडीज कोणत्या बँकेला मॉनिटर करतात, ठीक आहे ना. तर PCSला हे रजिस्टर करावं लागतं याच्यामध्ये, रजिस्टर ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीजमध्ये, ठीक आहे ना. यांना पण करावं लागतं, UCB आणि डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक आणि स्टेट कोऑपरेटिव्ह बँक यांना पण, ठीक आहे ना. आणि PCSला हे मॉनिटर करत नाहीत RBI आणि नाबार्ड, ठीक आहे ना. अर्बन कोऑपरेटिव्ह बँकला RBIचं लायसन लागतं, नाबार्डचा काही संबंध नाही, नाबार्ड त्यांना मॉनिटर करत नाही, ठीक आहे ना. डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक हे त्यांना RBIचं लायसन लागतं, नाबार्ड पण त्यांना मॉनिटर करतं. आणि स्टेट कोऑपरेटिव्ह बँकला RBIचं लायसन पण लागतं, RBI पण इन्स्पेक्ट करतं आणि नाबार्ड पण करतं, ठीक आहे ना. तर
डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक आणि स्टेट कोऑपरेटिव्ह बँक यांना RCS पण मॉनिटर करतं, RBI पण करतं आणि नाबार्ड पण करतं. ठीक आहे ना. अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेला रजिस्टर ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज पण करतं आणि RBI पण मॉनिटर करतं, नाबार्ड नाही करत आहे. PCSला प्रायमरी क्रेडिट सोसायटीला तर फक्त RCS मॉनिटर करतं. तर हे झालं एक मॉनिटरिंग पद्धत. तर आपण आता डिफरन्स बघणार आहोत कमर्शियल बँक आणि कोऑपरेटिव्ह बँक. ठीक आहे ना. कमर्शियल बँक आहे स्थापन कशा होतात? बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949 हे मॉनिटर करतात कमर्शियल बँकाला. कोऑपरेटिव्ह बँका कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट 1912. ठीक आहे ना. याच्यामध्ये कस्टमर कोण असतात कमर्शियल बँकेमध्ये? जनरल पब्लिक जनरल पब्लिक आणि कोणी पण ते कस्टमर असू शकते कमर्शियल बँकेमध्ये. ठीक आहे ना. कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये कोण असतात कस्टमर? मेंबर्सही त्यांचे कस्टमर असतात, मेंबर. कमर्शियल बँक आहे सर्व्हिस एरिया त्यांचा मोठा असतो. कमर्शियल बँकेचा सर्व्हिस एरिया कोऑपरेटिव्ह बँकेचा सर्व्हिस एरिया लिमिटेड असतो. त्यांच्या मेंबर्सलाच ते लोन देतात, मेंबर्सला सर्व्हिस देतात. अदर दॅन मेंबर क्वचितच लोक त्यांच्याकडे लोन किंवा सर्व्हिस घेतात. ठीक आहे ना. कमर्शियल बँक आहे प्रॉफिट ओरिएंटेड असतात. ठीक आहे ना. कोऑपरेटिव्ह बँका नो प्रॉफिट नो लॉस या उद्दिष्टावर चालतं. कमर्शियल बँका हे जनरली सगळ्यांना त्यांचे कस्टमर आहेत कमर्शियल बँकेचे त्यांना सगळ्यांना लोन प्रोव्हाइड करणे, फायनान्शियल असिस्टन्स देणे हे काम करतं. जनरल पब्लिकला पण लोन देण्याचं काम हे करतं कमर्शियल बँका. ठीक आहे ना. कोऑपरेटिव्ह बँक आहे त्यांच्या मेंबरला सर्व्हिस देतं, मेंबरला लोन देण्याचं काम करतं कोण? कोऑपरेटिव्ह बँक. ठीक आहे ना. ठीक आहे मित्रांनो, आजच्या क्लासमध्ये एवढंच. कोऑपरेटिव्ह बँकेसंदर्भात काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये जरूर कळवा. याचं निरसन करण्याचा प्रयत्न मी करेल आणि याच्यानंतर भेटू आपण नेक्स्ट क्लासमध्ये. तोपर्यंत थँक्यू.